योगेश भल आपल्या सोबत आहे। खरं तर आज आपण पाहतोय शेवटच्या क्षणी आपल्या उमेदवारांनी एबी फॉर्मचं वाटप करण्यात आले। उमेदवारांनी अर्ज देखील दाखल केला। साधारण किती उमेदवारांनी अर्ज भरले? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटांकडनं साधारणतः 8 ते 110 लोकांनी फॉर्म भरलेला आहे गटातर्फे। आणि आम्ही शरद पवार आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांना 17 ते 18 सीट सोडलेल्या आहेत। त्यात 2 वॉर्ड आहेत मैत्रीपूर्णसाठी त्यांना दिले। एकंदरीत आपण पाहतोय तुम्ही ज्या वॉर्डचं नेतृत्व करता त्या वॉर्डमध्येच सुलक्षणा शिलवंती देखील येतात। त्या ठिकाणी त्यांना जागा सुटलेली नाही, तिथं मैत्रीपूर्वक लढाई होतीये। 9 नंबर वॉर्डमध्ये पण तशीच परिस्थिती। एकंदरीत शहराची काय परिस्थिती? चांगली परिस्थिती आहे। आपण पाहिलं असेल की अगदी शेवटच्या क्षणापर्यंत इकडचा उमेदवार तिकडे, तिकडचा उमेदवार इकडे अशी परिस्थिती होती। वास्तविक आपल्याला दिसून येईल की शहरामध्ये स्पष्टपणे अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस तसेच भारतीय जनता पार्टी या प्रमुख 2 पक्षांमध्येच चुरस आहे। त्यामुळे इतर जे सहयोगी पक्ष आहेत ते सहयोगी पक्ष काही शिवसेना शिंदे गट हे भाजप सोबत गेलेले असले तरी शिवसेनेचे सर्व लोक भाजप सोबत गेले नाही। त्यातले काही नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाकडे आलेत आणि त्यांनी घड्याळाच्या चिन्हावर जाणं पसंत केलेलं आहे। त्यामुळे त्यामध्ये तुम्हाला दुफळी दिसेल। शिंदे गटामध्ये सुद्धा काही लोक घड्याळाच्या चिन्हावर आहेत आणि काही लोक ही तिकडच्या बाजूला धनुष्यबाणाच्या अनुषंगाने गेलेले आहेत। शेवटच्या क्षणी भाजपमधील नाराज असेल, शिंदेमधले नाराज असेल ते आपल्या पक्षात आलेले आहेत। साधारण कोणी कोणी आपल्या एबी फॉर्मवर आज अर्ज भरलेला आहे? चिंचोडे म्हणून आहे, चिंचोडमधनं चिंचोडींनी तिथं फॉर्म भरलेला आहे। पिंपरीमधनं आज मेवानी यांनी त्या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे। असे काही प्रमुख लोकांनी आज या ठिकाणी फॉर्म भरलेले आहेत। सर्व आता आज काय झालं, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सर्व गोष्टींची छाननी वगैरे चालू होती आणि सर्वच कार्यकर्ते वगैरे अक्षरशः जमलेले। 3 नंतर हा प्रवेश सगळ्यांना बंद झाला होता। त्यामुळे अधिकृत आकडेवारी येण्याची बाकी आहे, परंतु आम्ही साधारणतः 110 पेक्षा अधिक सीट लढवलेल्या आहेत। शेवटच्या क्षणी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे गटाची युती तुटलेली आहे। ही तुटलेली युती तुमच्या पत्त्यावर पडेल का? हो, 100% पडेल। कारण शिंदे गटाच्या युतीच्या बाबत गेल्या 3-4 दिवस 5-6 दिवस श्रीरंगप्पा बारणे खूप सकारात्मक बोलणी करत होते, परंतु सकाळी सांगायचे अहो झालं अंतिम टप्प्यात, संध्याकाळी परत सांगायचे भाजप बरोबर झालं, सकाळी पुन्हा सांगायचे की नाही झालेलं नाही। त्यामुळे ते दुविधा मनस्थितीमध्ये होते आणि ह्या दुविधा मनस्थितीमुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा संभ्रम निर्माण झाला। त्यामुळे त्यामध्ये तुम्हाला फूट दिसायला मिळाली। काही लोक धनुष्यबाणावर गेले तर काही लोक घड्याळाकडे आलेले। आता खरं तर पूर्ण ताकदीने तुम्ही मैदानात उतरलात। सर्वच जेवढे उमेदवार तुमचे त्यांना एबी फॉर्म मिळालेला अर्ज भरलेला आहे। खरं तर तुमचा पॅनल जो आहे आता तिथून आपण पाहतोय प्रचाराची रॅली सुरुवात करण्यात आलेली आहे। एकंदरीत कसं पाहता? आता भारतीय जनता पार्टी ठाम आहे, 100 पारचा नारा दिलाय। महापौर आमचं तुम्ही कसं पाहता? वास्तविक पाहता वॉर्ड क्रमांक 20 संतुगुण नगर या प्रभागाचा मी शहर अध्यक्ष आहे आणि शहरामधली माझी 7वी निवडणूक आहे। मागची 6 निवडणुका मी सलग निवडून आलेलो एकमेव नगरसेवक आहे आणि काही गुन्हा 7वी निवडणूक सुद्धा अधिक मताने निवडून येणारा मी पहिला नगरसेवक शहरामध्ये असेल। प्रचारामध्ये सुद्धा आम्ही आघाडी घेतली होती। आम्ही कासवाडीमधनं सुरुवातीला प्रचार सर्वच इच्छुक उमेदवारांसोबत घेऊन गेला होता, कारण या ठिकाणी 3 लोकांची उमेदवारी निश्चित झाली होती। 4था महिला उमेदवारासाठी हा आतापर्यंत खटोटेप चालू होता आणि आज शेवटी यावर शिक्कामोर्तब झालेला आहे। आमच्या 5 भगिनी या ठिकाणी एकाच सीटसाठी मागत होत्या, परंतु त्यांना शेवटी निर्णय एकासाठीच होणार होता आणि आज तो शिक्कामोर्तब होऊन त्या ठिकाणी वर्षा सर्जेराव जगताप यांना या ठिकाणी खुला महिला वर्गातनं दिलेली आहे। त्यामुळे मला विश्वास आहे आणि हे विजयाची नांदी असणार आहे। या कासरवडीच्या ऐतिहासिक नगरीमध्ये संत तुकाराम नगर महाराज पुनीत झालेल्या संत तुकाराम नगर पासून आम्ही विजयाची नांदी करतोय। ही सुरुवात आहे आमची 4ही जे या ठिकाणी उमेदवार आहेत ते प्रचंड बहुमताने निवडून येतील हा माझा विश्वास आहे। आव्हान कोणाचं असणार आहे, भाजपचं का शिंदेच्या शिवसेनेचं? नाही, भाजपचं आणि आव्हान नसणार आहे इथे। आम्ही इतकी कामं केलीत की भाजपचं आव्हान असल्याचं काही कारण नाही। निश्चित आपण पाहतोय राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश भल आपल्या सोबत होते। खरं तर त्यांच्या सर्वच उमेदवारांनी या ठिकाणी आता एबी फॉर्म भरून अर्ज देखील दाखल केलेला आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला देखील त्यांनी सोबत घेतलेलं आहे आणि काही ठिकाणी आपण पाहतोय मैत्रीपूर्वक त्या ठिकाणी लढाई आहे। मात्र जो भाजपने दिलेला 100 पारचा नारा आहे त्याला राष्ट्रवादी काँग्रेस ब्रेक लावते का, आता हे देखील आगामी काळात पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मानता शिवराज प्रसन्न तरडे, आपला आवाज पिंपरी चिंचवड।